आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अजय देवगण यांच्यावर आरोप आहे की हे अंधश्रद्धाळू आहेत। मी तुमचा एक इंटरव्ह्यू वाचत होतो ज्यामध्ये 16 वर्षांपूर्वी एक जर्नलिस्ट फिल्म जानच्या सेटवर तुम्ही म्हटलं होतं की मी अंधश्रद्धाळू आहे आणि मी माझी फिल्म रिलीज होण्याच्या आधी माझी फिल्म किंवा रोल याच्याविषयी काहीच बोलत नाही। नाही, असं कधीच नव्हतं केलं मी. मला वाटतं की ती चुकीची इन्फॉर्मेशन छापली गेली हा असेल. बघा, हा इतका मोठा इंटरव्ह्यू त्यांनी छापलाय ज्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी लिहिलंय की काय तुम्ही म्हणाला माहित होता। नाही. आणि 16 वर्षापूर्वीचं मला काही आठवतही नाही. पण मी अंधश्रद्धाळू पण नाही. हे माझा खरं या आहे का गोष्टीवर की विश्वास नाहीये. तुमचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास आहे की नाही, अजिबात नाही. मी तर नेहमी बोलत आलोय माझ्या फिल्मविषयी आणि आजही बोलतो आणि उद्याही बोलणार आहे. मग तुम्ही तुमचं नाव का बदललं? तुमचं नाव तर विशाल होतं। विशाल नाव बदललं, त्यामध्ये काही रिझन नव्हतं. आणि त्यावेळेस जेव्हा फुल और काटे रिलीज होत होती तेव्हा 3 विशाल लॉन्च होत होते. 3 मुलं होती. तर हा माझ्या वडिलांचा निर्णय होता की यार तू तुझं नाव बदल, कारण की खूप कन्फ्युजन होतंय. पण मी माझं नाव निवडलं. पण कोणाला विचारलं नाही किंवा कोणाचा सल्लाही घेतला नव्हता. याचा नशिबाशी किंवा ज्योतिषाशी काही संबंध नाही, अजिबात नाहीये. पण आता हल्लीच तुम्ही देवगणच्या स्पेलिंग मधून एक ए काढून टाकला। याचं खरं तर माझ्या आईच्या म्हणण्यानुसार मी हे केलंय. कारण की ती खूप दिवसांपासून सांगत होती की गेल्या कित्येक वर्षापासून सांगत होती मला, पण खूप ऑकवर्ड वाटत होतं कारण की मी हे जर केलं तर तुम्ही मला प्रश्न विचाराल. त्यामुळे पण इव्हेंच्युअली मी तिला खुश करण्यासाठी तिला हो काही म्हणालो. फायदा झाला आणि हे नाव मला बदलल्यामुळे? माहित नाही. मला खरंच माहित नाही. आणि हेही मी वाचलंय की एक फिल्म होती तुमची, त्याचं नाव तुम्ही बदललं. मैं तुम और हम होतं, ते नाव बदलून तुम्ही यू मी और हम नाही, केलं। त्याचं आधीपासूनच यू मी और हम होतं. ती चुकीची माहिती छापली होती की मैं तुम और हम. आमच्या वतीने ते आधीपासूनच यू मी और हम होतं. म्हणजे तुमच्याकडे असा कोणता ज्योतिषी नाहीये जो तुमच्या फिल्मच्या नावाबद्दल आणि तुमच्याबद्दल नाही, सांगतो? अजिबात नाही. मला वाटतं की प्रत्येक प्रोड्युसरकडे कोणता ना कोणता ज्योतिषी असतोच. त्यामुळे आम्हाला ठेवण्याची किंवा शोधण्याची काही गरज नाही. ते स्वतः शोधून ठेवत असतात त्यांचे ज्योतिषी. एकता कपूर विषयी आम्ही ऐकलंय की त्या नेहमीच कोणाला तरी विचारून आपल्या शोजची नावं ठेवत असतात। असं होतही असेल बहुतेक, पण मी कधी एकट्याला विचारलं नाही की कारण त्यांच्या वन्स अपॉन प्रत्येक टाईम शोच्या नावाची मुंबईच्या सुरुवात के वेळेस पासून होते। हो, लोकांच्या श्रद्धा असू शकतात. काही लोक मानतात त्या गोष्टींना. काही लोकांबाबत वर्कआउट सुद्धा होतं. कारण की मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या श्रद्धेला स्वतः पॉवर देत असता. तर मला वाटतं की काही लोकांबाबत वर्कआउट होतं. मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमचे माउंट्स जेव्हा तुम्ही असा हात हलवत होता तेव्हा मी बघितले की तुमचे माउंट्स खूप चांगले. तर मला आता विचारायचे की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीवर अशा काही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, तर नशिबावर तुमचा किती विश्वास आहे? नाही, मी म्हणालो नाही की ॲस्ट्रॉलॉजीवरती अजिबात विश्वास ठेवत नाही. माझं सगळं कुटुंब त्यावर विश्वास ठेवतं. मी अंधश्रद्धाळू नाहीये. सो दॅट्स द डिफरन्स. अशी एखादी गोष्ट आहे की ज्याने तुम्हाला भीती वाटत असेल? तुम्ही दुसऱ्यांना घाबरवत असता, कोणाला भूताच्या नावाने घाबरवता, कोणाला माकडापासून नाही, घाबरवता? मला भीती वाटत नाही. ते विचारतायत की काजोलला घाबरता का तुम्ही? मी तर नाही, ती नक्कीच येऊन मारेल. तुम्हाला फोबिया आहे. जर तुम्ही हाताने जेवण जेवलात तर तुम्ही खूप वेळ हात धुत बसता. कोणाशी हात मिळवल्यानंतर देखील तुम्ही हात धुत बसता नाही. फक्त. कोणाशी हात मिळवण्याचा फोबिया नाहीये मला, पण मला जेवणाचा थोडा फोबिया नक्कीच आहे. आय डोंट रिअली टच द फूड. जे ऑइली असेल, मला असं वाटतं की त्याचा वास तसाच राहील. पण असतो एखाद्याला असा फोबिया. पण हात यात तर मिळवण्याचा असं फोबिया देखील असं लिहिलंय नाहीये. की लांब नखं असलेल्या मुलींची हात मिळवणं देखील तुम्हाला आवडत नाही. असंही लिहिलंय त्यामध्ये. हल्ली तर सगळ्यांचीच नखं लांब असतात. काय करणार आता? नाही, फक्त जेवणाचं आहे आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही.